नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. मी नेटसब कंपनी नेटसब कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे आलेलो आहे. आपल्या बायोफिट प्रोडक्टचं तुम्हाला माहिती देण्यासाठी आपलं शिवराम गाव इथे आले होते. हो आले होते. त्यांच्या माहितीनुसारच मी त्याचा वापर सुरू केला. तर आपल्या मकामध्ये रिझल्ट आला आहे. याच्यात अनुभव असा आहे की दुसऱ्या मकापेक्षा आपल्या मका चांगले आहेत. आणि याच्यामध्ये किती वेळा फवारणी केलेली आहे आपण? मी आत्तापर्यंत 2 फवारण्या केलेल्या आहेत. 2 फवारणी. हां, एक वाढसाठी पहिल्याने आणि नंतर जंतुनाशक. हां, ते नंतर आता उद्या परवा म्हणजे परत टाकायचं आहे वाढसाठी. ज्यावेळेला हे तुरे निघाले की दोन्ही गोष्टी वाढ होतील बुवा. आणि याच्यामध्ये अजूनपर्यंत रोगराई आली आहे का? रोगराई आली होती अळीचं. म्हणजे पोगा जो म्हणतात मेन भाग तो कतरून खाणारे होते. मग त्याच्यात ते आपल्याकडचं जे काय होतं ते लार्विसाइड. लार्विसाइड आणि बायोनोव्हेन याचं मिश्रण टाकलं तर ते 3-4 दिवसांनी त्याचा नायनाट झाला. म्हणजे त्याचा प्रादुर्भाव कमी झाला. आता कुठल्या प्रकारे याच्यावरती रोगराई दिसत आहे का तुम्हाला? रोगराई काही नाही. फक्त पाणी भरायचं वेळेवर. पाऊस चांगला साथ देते आलं तर चांगलीच गोष्ट आहे. हो. आणि याच्या जर उंची पण चांगली ग्रोथ झालेली आहे आणि जी गुळाची जाडी पण चांगली दिसत आहे. चांगलं आहे. आणि आपल्या मक्यापेक्षा तुमचा जो लहान भाऊ आहे त्यांच्या शेती बाजूला आहे ना. तर त्याच्यात याच्यामध्ये अंतर किती फरक दिसतोय? हा, थोडाफार फरक म्हणजे 30% जाणवतंय. आता तो शेतकरी आहे, मी तर सेवानिवृत्त एक शिक्षक आहे. 2-3 वर्षाचा अनुभव एवढा नाही. पण मी माझ्या परीनं उत्तम शेती करतो असं मला अंदाज आहे. बरं, आपल्याला हे औषध कोण दिलं होतं? औषध हे नवापूर कडून आलेले शिवराम गावी सर. हे आपले शिवराम गावी सर यांनी दिले होते. हो, यांनी दिलं. तर हे औषध वापरून तुम्ही समाधानी आहेत का? औषध वापरून समाधानी आहे ना. आणि समाधान वाटतो. चांगला पीक पाणी चांगलं आहे. म्हणजे वाढ चांगली आहे. माणसाची वाढ जशी चांगली असेल तसं पिकाची वाढ चांगली तर उत्पन्न निश्चितच चांगलं आहे असा अंदाज आहे. आपण ते बाजूच्या तुमच्या भावाचे जे मका आहे ते पाहू शकतो आपण? पाहू शका ना. हे काय समोरच दिसतंय ते. आता जे आपण जे मका बघितले ते लहान भावाचे आहे. त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला बेनिफिट पाहिजे तेवढं नाही भेटलं. कारण की त्याच्यामध्ये जे बायोफिटचे औषध वापरलेले नाही. ते औषधांचा वापर म्हणजे त्यांनी केला नाही. मी तर आपल्या माहितीनुसार वापर केला. ते विचारायचे पण म्हणतो माझा कसं एखादा गोष्ट फसली मग मला बोल नको. म्हणजे याच्यावर जेव्हा विश्वास बसेल तेव्हा तुम्ही मागवा आणि तुम्ही त्याचा वापर करा. बरं. तर कोणी शेतकरी तुम्हाला विचारेल की हे औषध कुठे भेटतं आणि कोणी दिलं आणि कुठून भेटतं याचे विचारलं तर त्यांना सल्ला देऊ शकतो का तुम्ही? 2-3 जण विचारलं मला. मी नवसारीचं नाव सांगितलं. ते नाव गावित साहेब व तिकडचे आहेत. त्यांच्या माहितीनुसार ते पुण्याहून मागवतात. एवढा वेळ लागतो त्या आणायला. इकडं जशी वाप राहिली तसं फवारावं लागतं. बरोबर. शेतकऱ्यांना म्हणजे आता घेतलं तातडीने पाहिजे आजच्या आज असं आहे. तर आपण ती सर्व्हिस तर नक्कीच देणार आहोत. पण सर आपलं पूर्ण नाव आणि? माझं नाव पोपट भायमल सूर्यवंशी, राहणार चिखलीपाडा, तालुका साक्री, जिल्हा धुळे, राज्य महाराष्ट्र. या ठिकाणी मी एक सेवानिवृत्त
शिक्षक आहे हां. आणि शेतीचा व्यवसाय आता केला आहे हं. सुरू. आपलं शिवराम सर, तुमचं नाव? माझे नाव शिवराम विजयसिंग गावित, हां. राहणार वड 17 हां. आणि तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार. हां. आणि आपलं- गेल्या 2 वर्षापासून नेट सर्फ कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड मध्ये काम करतो. हं. आणि सरांना माहिती दिली, त्यांनी ऐकलं आणि प्रोडक्ट घेतलं आणि हे आता त्यांच्या शेतात रिझल्ट मकाचा चांगला आहे. हां. तर आपला फोन नंबर? 99 22 93 61 17. हां. हं. आपण आलात, व्हिडिओ घेतलात, इथंपर्यंत कष्ट केलं, तुमचा आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.